कोंबड्या आम्ही सध्या डालूनच ठेवतोय. काय होते कोंबडा जर सोडले ना तर इथला जो चारा आहे ना असं बारीक बारीक कोंबडा सगळा खाऊन टाकतो. हा चारा आहे ना इथपर्यंत होता बरं का, चारा इथपर्यंत होता असा तिने सगळं उतरवून त्यामुळे सध्या आम्ही सोडत नाही. किती निघले एवढे वरची काय हां चार ही चार चांगली स्वच्छ आहे. बरं आमच्याशी बादलीमध्ये आंघोळ. दादा अंडी खाशील का? अंडी खाशील का? उद्या नाही आता. उकडलेली अंडी खाशील का? उकडू का मग शिगडी? उकडू का? खाशील ना नक्की? आंघोळ करू दे मला आधी. आंघोळ केल्यानंतर खाशील का? कुठून खायची? पोळी खायची का भुर्जी खायची का भाजी खायची? हा काय खायचं? हा पोळी करून देऊ का? पोळी पण नाही खायचं. ठेवलेले आपल्या आजच्या कोंबड्यांचे अंडे आपण शिजून घेणारे. मीठ टाकायचं. मिठाने काय होतं अंड्याला चांगली चव येते. तर आपण मीठ टाकणार आता 3 अंडी अशा अलदात सोडायचे जेणेकरून आपले अंडी फुटणार नाही. उकडतील आता आणि वरून असं झाकण ठेवा. उकडलेले आता आपण खाऊया काढून थोडेसे गार होऊ देऊ. चल मी हात द्या ना मग. सोलून खायची पण ते आवडले ना तुला? थांब इथं बस. चल तर चालली आमची पार्टी आता. गरम आहे ना तर गार होऊ द्या. कसे फोडायचे? गम कस दादू असू दे. हो जर गार होऊ द्या मग थांबा ना. होऊ द्या. वाव भाजते. किती काय दादा? 3 अरे 6 खायचे. एवढे खायचं फक्त एवढे. द्या ना फोडून. भारी झाली पण मस्त वास यायला लागलाय सोलतानाच. मीठ टाकलं तुला? हा मीठ टाकलं त्याच्यात. पंखा बघ. तर रोज एक तरी अंड आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन असते. प्रथिने असतात भरपूर प्रमाणात. गारू द्या ना मग. दादा कसं बघ. हा हो दे थांब भाजी बरं तुला.